20 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण ही इनिंग संपवायची आहे. थोडस वेळ जास्ती जातोय. अंपायर प्लीज चेक दी टायमिंग. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा तो मारता आलेला नाहीये फलंदाजाला, पण चेंडूने बॅटची किनार घेतली आणि थोडासा विकेट किपरच्या वरून तो गेला आणि एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेले आहे. अतिशय चांगली गोलंदाजी चालू आहे स्वतः कॅप्टन प्रवीण यांच्याकडून. अखूट टप्प्याचा हा चेंडू मारता आलेला नाहीये फलंदाजाला आणि अशा रीतीने या चेंडूवर सुद्धा काही धाव होऊ शकलेली नाहीये. धावसंख्या आहे 6 धावा, 6 रन्स. कॅप्टन बॉलिंग करतायत आणि कॅप्टन बॅटिंग करतायत आणि हा चेंडू अतिशय चांगल्या रीतीने यांनी टोलवलेला आहे आणि सीमारेषेबाहेर 4 धावा. चेंडू आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. इथं स्क्वेअर कट केलेला चेंडू बॅटची किनार घेऊन थोडासा फाईन गेला होता, पण क्षेत्ररक्षकाने तो झेप घेऊन तिथे तटवला आणि धावसंख्या 1 वर ठेवण्यात त्यांना यश आहे, मर्यादित ठेवण्यात. धावसंख्या 13 झालेली आहे 3 बाद. पुढचा चेंडू पुन्हा उंच तटवलेला आहे, क्षेत्ररक्षक खाली आउट.
यॉर्कर टाकलेला हा चेंडू पुन्हा ओ हॅट्रिक झाली नाही, पण अतिशय सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन अभिनंदन यांनी केलेलं आहे. त्यांचं करावं तितकं अभिनंदन थोडंच आहे. 5 बॉलमध्ये 3 विकेट त्यांनी घेतलेली आहे. एकच धाव आतापर्यंत दिलेली आहे. पुढचा चेंडू सुद्धा अतिशय सुंदर चेंडू आणि सकाळपासूनच म्हणायला हरकत नाही, आतापर्यंत सर्वात सुंदर षटक. टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सगळ्यांनी. अभिनंदन मोहिते. 1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स 1 धाव आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 13. 13च्या आकड्यातून मला वाटतं संघाला बाहेर लवकर पडावं लागेल. शेवटची ओव्हर आहे, चौथी ओव्हर. चौथ्या ओव्हरमध्ये आपल्याला होईल तेवढा धावा कळल्या पाहिजे जर आव्हानात्मक धावसंख्या उभी करायची असेल आणि या सामन्यात आपली स्वतःची जर अस्तित्व जपून ठेवायचं असेल तर तुम्हाला हे शेवटची संधी, शेवटचं षटक मिळतंय. गोलंदाजीसाठी येत आहेत प्रशांत धावळे. गव्हाळे प्रशांत गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. पहिला चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर म्हणजे वाईड. हॅलो, पुढचा चेंडू पुन्हा एकदा इंटरनेट परत गेलं. वाईड आणि अवांतरची 1 धाव. तर अशा पद्धतीने 2 धावची भर पडलेली आहे धावसंख्येत. 15 धावा झालेल्या आहेत, आता 16 धावा झालेल्या आहेत. आणि हा टोलवलेला आहे चेंडू, पण तेवढा जास्त लांब जाऊ शकलेला नाहीये. मिड विकेटला फील्ड झालेला आहे आणि 1 धाव फलंदाजांनी घेतलेली आहे. धावसंख्या 17. शेवटचं षटक, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आव्हानात्मक धावसंख्या उभी करायची असेल तर शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि हे अतिशय सुंदर टोलवलेला आणि हा षटकार
धावा झालेल्या आहेत. 30 धावसंख्या ही काही तशी काही कमी वाटत नाहीये, आव्हानात्मक ठरू शकते. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा हा चेंडू फटकावलेला आहे. फलंदाज दुसरी धावसंख्या घेण्याच्या यशस्वी झालेले आहेत आणि तिसरी धाव मात्र त्यांना काही घेण्यात आलेली नाहीये. अशा रीतीने धावसंख्या 29. 30 धावांचं आता लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 30 धावा जर केल्या तर संघ हा सामना जिंकून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरू शकतो. आणि अरे पण पुढची लेडीज टीमच एकच टीम आली आहे. दोन्ही आहेत. अरे पण लेडीज नाही संघाचं स्वागत करूया टाळ्या वाजवून. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केलेली आहे. शेवटच्या षटकाचा अपवाद सोडला तर एकंदरीत त्यांनी खूपच चांगली अशी दमदार कामगिरी केली आहे आपल्या गोलंदाजीच्या आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आणि धावसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश मिळालेलं आहे. 29 आणि 30 धावांचं लक्ष. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठलीही धावसंख्या आपण सेफ आहे असं कधीच धरून चालू शकत नाही. ती तुम्हाला पार करावीच लागते. त्यासाठी तुम्हाला चांगलं खेळावंच लागतं. त्यामुळं मला खात्री आहे की हा संघ ते ओव्हर कॉम्प्लेसंट न होता धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी त्यांच्या काही डावपेच आणि खलबत सुरू आहे त्यांच्या तंबूमध्ये आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारा संघ SLS और पैराबेन गॉन। लाइफ का करंट ऑन। What then? ऑफिस पे पता है क्या हुआ? मेरी बारी और स्टेज पे अंधेरा बारी। मैंने घुमाई तार और लटका दी खंबे के उस पार और समुद्र से मछलियां बाहर नहीं आई तुझे स्टैंडिंग ओवेशन देने। तू ट्राई करके देख ले। इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के SLS और पैराबेन गॉन। लाइफ का करंट ऑन। What then? ऑफिस पे पता है क्या हुआ? मेरी बारी और स्टेज पे अंधेरा बारी। मैंने घुमाई तार और लटका दी खंबे के उस पार और समुद्र से मछलियां बाहर नहीं आई तुझे स्टैंडिंग ओवेशन देने। तू ट्राई करके देख ले। इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन। लाइफ का करंट ऑन कैसे? कैंपिंग पे 2 चुड़ैल खून का चॉकलेटी पार्ट मांगने लगा। उसके बाद जूडो कराटे कान के नीचे दिए चाटे ही चाटे। चूहे को देख के टेबल पे चढ़ जाता है, चुड़ैल को कराटे। ट्राई करके देख। इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के टूथपेस्ट से SLS और पैराबेन फ्री लाइफ का करंट ऑन। इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के ट्राई करके देख लो। ऑन। सेंसोडेंट के ट्राई करके देख। बस पैक ने टूथ का करंट SLS पैराबेन सब गॉन। तो लाइफ का करंट ऑन। इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के ट्राई करके देख। बस पैक ने टूथ का करंट SLS पैराबेन सब गॉन। तो लाइफ का करंट ऑन। इसके पोटेशियम आयंस करी टूट
एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता आणि फलंदाजांना तो स्क्वेअर कट करून एक धाव त्यांनी घेतलेली आहे. सागर स्वतः कॅप्टन आहेत आणि पहिलंच त्यांनी जबाबदारी घेऊन पहिलं षटक ते टाकण्यासाठी आलेले आहेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडूमध्ये 1 धाव दिलेली आहे. आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज झालेले आहेत. आखूट टप्प्याचा हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा, फलंदाजाला तो मारता आलेला नाहीये आणि एकही धाव होऊ शकली नाहीये. आतापर्यंत हे चांगलं षटक सुरू आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव झालेली आहे. हा पुन्हा एकदा सागर यांचा आखूड टप्प्याचा चेंडू आणि सागर हे अतिशय उत्कृष्ट बॉलर आहेत. आपल्या इंडोको टीमचं पण त्यांनी कप्तानपद भूषवलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कशी गोलंदाजी करायची किंवा कसं क्षेत्ररक्षण लावायचं हे त्यांना चांगलंच अवगत आहे आणि त्यानुसार ते कामगिरी करत आहेत. पुढचा चेंडू आणि फलंदाजाने हा फटकावलेला आहे डीप फाईन लेगच्या दिशेने, पण तिथे तो अडवला जातोय आणि 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी झाले. 5 चेंडू झालेले आहेत. एकंदरीत 3 धावसंख्या झालेली आहे. आतापर्यंत सागर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 3 फक्त धावा दिलेल्या आहेत त्यांनी आणि शेवटचा चेंडू बघूया आता काय कामगिरी करतात ते. प्रत्येक चेंडू आधी त्यांचं बारकाईनं सगळ्या फील्ड वरती लक्ष असतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्यांनी टाकलेला आहे आणि लॉंग ऑनला हा चेंडू गेलेला आहे. 1च धाव मिळालेली आहे आणि पहिल्या षटकानंतर हे चांगलं षटक त्यांनी सागर यांनी टाकलेलं आहे. केवळ 4 धावा त्यांनी दिले. तर हा सामना सुद्धा पहिल्या 2-3 सामन्यांप्रमाणे चुरशीचा होणार अशी लक्षणं दिसत आहेत, कारण आता त्यांना 3 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. म्हणजे 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. संदीप आता दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. 4 ही धावसंख्या झालेली आहे. पहिलं षटक झालेलं आहे. दुसरे षटक थोडस आपल्याला लवकर सुरू करावं लागेल. सागर आपल्याला विनंती आहे, लवकर सुरू करूया आपण. संदीप दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि हा सुद्धा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, थोडासा उसळी घेतलेला गुडलेन स्पॉट वरून. तो खेळण्यासाठी नेहमीच फलंदाजांना अवघड जातो, तसा यांनाही तो खेळता आलेला नाहीये. काही धाव होऊ शकली नाहीये. दुसरा चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची किनार घेऊन तो स्लिपच्या वरून मागे गेला, पण 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी. धावसंख्या झालेली आहे 5. तिसरा चेंडू आणि फलंदाज बाद झालेले आहेत. क्षेत्ररक्षक विक्रम यांनी
5 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. आणि हा अतिशय सुंदर फटका, पण डीप स्क्वेअर लेगला तो अडवला गेला आणि धावसंख्या 2 वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 7. दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. सेवन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा यॉर्कर चेंडू होता, तो स्क्वेअर लेगला तटवला गेला. 8 धावसंख्या झालेली आहे. 8 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आणि हा उंच मारलेला आहे, पण नो मॅन्स लँड, जिथं कुठेही क्षेत्ररक्षक नाही आता तिथं गेलेला आहे. आणि गोलंदाज स्वतः ऑफसाईडच्या बाउंड्रीवरती जाऊन त्यांनी तो बॉल पकडलेला आहे. त्यांच्या जिद्दीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. 11 रन्स आफ्टर द कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स. सो 12 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 19 धावा. सेमीफायनल कशी होणार आहे सांगा फक्त. तिसरं षटक सुरू करण्यासाठी येत आहेत विक्रम. संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू हा जोरदार फटकावलेला आहे आणि 4 धावा. 12 पुढचा चेंडू विक्रम यांचा तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. आणि पुन्हा एकदा हा उंच फटकावला आणि ऑफच्या दिशेला हा पडलेला चेंडू. फलंदाजांना 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. आणि धावसंख्या झालेली आहे 17. 10 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. निलेश सर आता 9 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. आतमध्ये काहीच नाही, डायरेक्ट बाहेर न घेतले मी. आपण जारी डिस्टन्स नाही घेणार दादा, पण त्यांनी दिले ना, मी नाही घेतले. राउटर वरून काढू जरा. हा काढ, गेलेलंच होतं. आणि हा मात्र अतिशय सुंदर असा चेंडू फलंदाजांनी तो लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला. ऑफसाईडला आले आणि लेगला मारण्याचा प्रयत्न केला, तो चुकला आणि निर्धाव चेंडू. 8 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे आता. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. 7 चेंडूत 12 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा मिळाल्यानंतर पुढचे 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने विक्रम यांनी कमबॅक केलेला आहे आणि धावसंख्ये पुढच्या 2 षटकात 2 चेंडूमध्ये त्यांनी बऱ्यापैकी आळा घातलेला आहे.
पुन्हा एकदा सामना चुरशीचा होतोय असं दिसते. 7 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. आणि हा उंच मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक कमी येतोय खाली पण अयशस्वी झेल घेण्यामध्ये. आणि फलंदाजांना 2 धावा मिळत आहेत. हा अरे वायरलेस ना लॅग होतो, एकदा बंद आणि कर या परत चालू कर ना. षटकाच्या समाप्तीनंतर 3 ओव्हर्स झालेली आहेत. धावसंख्या झालेली आहे 20. बरोबरीसाठी 9 तर जिंकायसाठी 10. शेवटच्या ओव्हरला 10 धावांची गरज आहे. मी विनंती करेन जोकांडे सर, या ओव्हरला 10 रन जर पाहिजे असतील तर तुमची काय स्ट्रॅटेजी, तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल? आला बॉल की षटकार, हा जर एक ठेवला तर हे शक्य आहे. 6 जरी नाही मिळाला तर 4 तरी मिळतील आणि ही मॅच त्यांच्या हातामध्ये म्हणजे सहज जिंकतील असं मला वाटतंय. नेहमीप्रमाणे जोकांडे सरांनी त्यांचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दाखवून दिलेला आहे की किती आव्हानात्मक परिस्थिती असली तरी जिथं संधी मिळेल तिथं तुम्ही ती सोडायची नाही आणि त्याचा जोरदार आपण प्रतिकार केला पाहिजे. तर जिंकायचंच या ध्येयानं आणि जिद्दीनं खेळलं तर परिस्थिती आपण पलटवू शकतो. जोकांडे सर, इट्स मोस्ट लाईकली यू नो ॲज पर युअर पर्सनॅलिटी आणि तुम्ही त्याच पद्धतीने आता यांना कानमंत्र दिलेला आहे. बघूया आपण फलंदाज आता कशी कामगिरी करतोय. शेवटचं षटक, 10 धावांची गरज, अतिशय चुरशीचा, टाळ्या झाल्या पाहिजे. लास्ट ओव्हर आणि हा फलंदाज आणि जोकांडे सरांनी सांगितल्या भर हुकूम ही मॅच फिक्सिंग नाहीये. पहिल्या चेंडूवरती 6, पहिल्या चेंडूवरती 6. बॉल दिलेला आहे. अच्छा, मिळाला, त्यांना सुद्धा मिळालाय चेंडू, नाही मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलेला आहे आणि आता धावसंख्या 26 झालेली आहे. फक्त 4 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. 4 रन्स टू विन 5 बॉल्स. आणि हा अतिशय चांगला कमबॅक केलेला आहे गोलंदाजांनी, यॉर्कर टाकलेला आहे. इथे आपल्याला नियमामध्ये पहिल्यांदाच आपल्याला क्लिअर केलं होतं की LBW हा नियम नाहीये. त्याचा फायदा घेत फलंदाजांना 1 धाव मात्र अतिरिक्त मिळालेली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झालेली आहे 27. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, धावा होण्याचा हा अयशस्वी प्रयत्न. वाईड चेंडू आणि 1 धाव अतिरिक्त, म्हणजे 2 धावांची भर पडलेली आहे धावसंख्येमध्ये. फिरून यावं लागेल, पूर्ण फिरून यावं लागेल. गेट बंद आहे तिथे. नाही, एक छोटीशी फट आहे. नाही, अरविंद प्रभू, मधुरा मॅडमना प्लीज गाईड करा. आणि हा उंच टोलवलेला षटकार, मॅच विनिंग राहुल जासर.
स्पाइडरमैन गॉन। लाइफ का करंट ऑन। कैसे? कैंपिंग पे 2 चुड़ैल खून का चॉकलेटी पार्ट मांगने लगा। उसके बाद जूडो कराटे कान के नीचे दिए चाटे ही चाटे। चूहे को देख के टेबल पे चढ़ जाता है, चुड़ैल को कराटे। ट्राई करके देख। इसके पोटेशियम आयंस करें टूथ का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के टूथपेस्ट से असली स्पाइडरमैन गॉन। लाइफ का करंट ऑन। कैसे? कैंपिंग पे 2 चुड़ैल खून का चॉकलेटी पार्ट मांगने लगा। उसके बाद जूडो कराटे कान के नीचे दिए चाटे ही चाटे। चूहे को देख के टेबल पे चढ़ जाता है, चुड़ैल को कराटे। ट्राई करके देख। इसके पोटेशियम